हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. माझी मुलगी 2-3 दिवस सुट्टीसाठी आली होती गावाकडे आणि तिच्यासाठी सरांनी खास बोरं आणलेले आहेत. बोरं एकदम टेस्टी, आंबट गोड अशी बोरं आहेत आणि हिनं काहीतरी नवीन घेतलं, तर ही माझ्यावर ट्राय करते. प्रत्येक गोष्ट ही माझ्यावर असं ट्राय करते, बघू शकताय. आणि सकाळी-सकाळी असं झालं, आल्याबरोबर माझ्यावर तिनं ट्राय केलं आणि नंतर मग आम्ही चहा, नाश्ता करून आणि तिला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू. तर तिच्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत. म्हणजेच तीळ, गूळ आणि फुटाणे हे दोन्ही तिने मिक्स करून असे तिच्यासाठीच मी लाडू बनवलेले आहेत. तर ही माझी बहीण आहे, पुण्याहून आली. सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर हा तिचा नटखट मुलगा फार गोंडस आहे, फार गुणी आहे. खरंच खूप एकदम असं समजदार आहे. तर आल्या-आल्या त्याला स्वेटर काढायचं होतं, तर स्वेटर काढलं आणि लगेच खेळायला लागलेला आहे. बघू शकताय, फार गुणी मुलगा आहे. त्याच्याबरोबर मी तर जेवढा वेळ घालवता येईल तेवढा वेळ मी घालवते आणि लगेच मग मी चपाती आणि पोळी करायला घेतली. तर ही शेंगाची पोळी बनवलेली आहे. मस्त अशा मी शेंगाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत मुलीसोबत देण्यासाठी बनवायले. तर एकदम अशा टम्म फुगायला लागल्यात. बघू शकताय शेंगाच्या पोळ्या आणि एकदम अशा खुसखुशीत आणि एकदम टेस्टी अशा पोळ्या सगळ्या झालेल्या आहेत. तर मुलीला बांधून द्यायच्या आहेत. तर मी पोळ्या बनवल्या. पोळ्या झाल्या की लगेच चपाती पण बनवायची आहे. सरांना डबा दिला. सर निघाले आहेत शाळेला. तर सरांच्या मागे बहिणीचा मुलगा लागलेला आहे. मला पण यायचं म्हणून लढत होता तो. तर त्याला बाय करत नव्हता तो. तर आणि सर गेल्याच्यानंतर मग माझ्या पोळ्या बनून झालेल्या आहेत. तर बहीण म्हणली, "मी चपात्या करते," म्हणून ती चपात्या करत आहे. तिनं तिकडे चपात्या बनवल्या आणि इकडे ही माझ्या बहिणीची मुलगी आहे दुसरी आणि ही माझी मुलगी. तर हिनं कपडे लावले होते मशीनला. तर मला सांगत होती, की एकदम असे स्वच्छ निघालेले आहेत मम्मी म्हणून. तर ही मशीन नवीनच घेतलेली आहे. फक्त 2 दिवस झालेले आहेत. लड्डू, ए लड्डू, लड्डू कुठं गेला लड्डू? ए लड्डू आहे का गं? लड्डू कुठं गेला? लड्डू कुठं गेला? अरे बापरे, तू इथं आहे व्हय? अरे तू इथं आहे? लड्डू आमच्या इथं आहे. तू काय करायली बाळा? तर दुपारचं आमचं दंगा मस्ती आणि बहिणीच्या मुलाबरोबर खेळणं चालू होतं. खरंच लहान मुलं असले की कसा दिवस जातो कळत नाही घरामध्ये. तर माझ्या मुलीला न्यायचं होतं मोदक. तर हे दुपारी मोदक असं बनवायला घेतलेले आहे. दोघी-तिघीने मला मोदक बनवून दिले आणि मी मोदक तळवलेले आहेत. तर हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे. कॅमेऱ्यासमोर आले की असं खाली मान घालतोय. त्याला अजिबात आवडत नाही कॅमेऱ्याच्या समोर. तर इकडं मोदक बनवायचं चालू होतं. आणि तिकडे मुलांची दंगामस्ती, खेळणं असं चालू होतं. तर बहिणीला झोप येत होती या. तर सकाळीच पुण्याहून आली होती. तर तिला झोपायचं होतं, पण आम्ही तिला अजिबात झोपू दिलं नाही. तर तिला मोदक करायला बसवलेलं आहे, बघू शकताय. कारण माझ्या मुलीला फार वेळ नव्हता आणि तिला मोदक बनवायचे होते. तर त्यांनी बनवून दिले. मी मस्त असे खमंग मोदक खुसखुशीत असे तळले. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आम्हाला जायचं आहे वसमतवरून नांदेडला. तर आता नांदेडला रिक्षाने जाणार आहे. तर निघते वेळेस माझी मुलगी सगळ्यांना नमस्कार करून निघते. तर बहिणीच्या मुलाचं पण लुडबुड चालू असते. लोटांगण घेऊन नमस्कार करत होता तो. तर आम्ही आता निघालेले आहे नांदेडला. तर बहिणीचा मुलगा मागं लागत होता. मला पण यायचं तुमच्याबरोबर असं म्हणत होता. पण घरापासून खूप लांब आला आमच्या मागे पळत बघू शकताय. घरी जायला तयारच नव्हता. तर काही तर करून त्याला घरी पाठवलं आणि आम्ही हायवेला आल्याच्या नंतर मुलीचा स्कार्फ विसरला. तर हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे. त्यांनी घेऊन आला स्कार्फ आणि आता आम्ही नांदेडला रिक्षाने निघालेली आहे. तर नांदेडमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं डीमार्टमध्ये जायचं आहे. थोडंसं किराणा घ्यायचा आहे मुलीसाठी खास. तर तिला काय-काय घ्यायचं आहे म्हणून पुन्हा आम्ही डीमार्टमध्ये आलेली आहे. तर तिनं थोडंसं घ्यायचं म्हणून आली आणि भरपूर सारं काहीतरी घेऊन गेली. टी-शर्ट वगैरे बघत होती. तिला काय आवडले नाही. तर मग मी तिला काय घ्यायचं होतं ते घेतलं. खरंच डीमार्टमध्ये आलं की नाही आपल्याला थोडं घ्यायचं असते, पण आपण भरपूर घेऊन जातो असं होतं. प्रत्येकाचंच असं होतं. बघेल ते घ्यावंसं वाटतं. डीमार्टमध्ये आले आणि तिला काय घ्यायचं होतं तेवढं घेतलं, पॅकिंग केलं. आम्ही बाहेर बसले डीमार्टच्या. सरांचं बघू शकता जिथे जाईल तिथं मोबाईल चालूच असते, मॅच बघायचं. तर आता आम्ही डीमार्टमधून आता बाहेर आले. मुलीची बॅग वगैरे पॅकिंग करून आता मुलीला गाडीमध्ये बसून दिलं आणि आम्ही निघाले आता वसमतला, नांदेडवरून वसमतला. तर संध्याकाळचे आता 5:45 वाजलेले आहेत. मस्त दिवस आता
माळवायला आलाय आणि घरी गेल्याच्या नंतर एकदम असं मुलगी आली, घर भरून असं वाटत होतं 2-3 दिवस आणि गेल्याच्या नंतर खूप असंही वाटते. तरी पण माझ्या बहिणीची मुलं होती म्हणून तेवढं काही वाटलं नाही. तर बघू शकता इकडं चाललं होतं यांचं घोडागाडी खेळायचं. घरी आले, फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला आणि बहिणीने स्वयंपाक बनवून ठेवला होता. मस्त छान संध्याकाळचे जेवण वगैरे केले. तर सकाळी बहिणीच्या मुलाला अंघोळ करायची होती, तर ते नाही म्हणत होता. किती इथं सारखं फरशीवर बाहेर खेळत होता. तर अंघोळ वगैरे बहिणीच्या मुलाची झाली. चल म्हणले देवपूजा करायची आहे आपल्याला. आपण आपल्या दारातले झेंडूचे फुलं तोडून आणूया. तर मग आम्ही दोघे बाहेर आले. तर देवपूजा करायची आहे म्हणून फुलं वगैरे आम्ही दोघांनी मिळून असं तोडले. तरी आपल्या दारातलं झेंडूचं झाड आहे. भरपूर सारे असे फुलं येतात. मग मी पण भरपूर सारे असे फुलं तोडले आणि खरं तर रोजचे 1 पाव किलो तर असे फुलं निघतात. मग काय देवासमोर असं अंथरून टाकते मी झेंडूच्या फुलांचं. मस्त छानपैकी माझी अशी घवघवीत पूजा झालेली आहे. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.